भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की श्रेयान स्वधर्म विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह। या श्लोकाच्या द्वारा भगवान अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, आपल्यासमोर दोन विकल्प आहेत की एक स्वधर्माचरण, परंतु त्याच्यामध्ये आपल्या अनुष्ठानामध्ये काही त्रुटी किंवा वैगुण्य निर्माण होतं, आणि दुसरं आहे की आपण चांगल्या प्रकाराने अनुष्ठान करतो, ते परधर्माचं अनुष्ठान करतो, अगदी तंतोतंत करतो, सांग करतो। तर हे दोन आपल्यासमोर जर आले तर स्वधर्मे निधनम श्रेयः, जरी अनेक त्रुटीनं युक्त असेल तरीसुद्धा आपण आपल्या स्वतःच्या वाट्याला आलेलं वेदाला अभिप्रेत असणारं असं आपल्या वर्णाश्रम धर्माचं पालन केलं तर ते करण्यामध्ये आपल्याला मृत्यू जरी प्राप्त झाला तरी ते श्रेष्ठ आहे। पण दुसऱ्याच्या धर्माचं केलेलं आचरण म्हणजे एका वर्णाने किंवा एका आश्रमाची अधिकारी असणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्या वर्णाश्रम धर्माचं पालन करणं हे भयावह, हे अधोगतीला नरकाला कारण होणार आहे। मग आता आपल्याला जर एवढं ज्ञान झालं तर प्रत्येकाने काय करायला पाहिजे, आपल्या वर्णाश्रम धर्माचंच पालन करायला पाहिजे। परंतु ज्या लोकांना शास्त्राचं ज्ञान आहे तर ते लोकसुद्धा अशा कधीकधी या ठिकाणी स्वधर्माचं पालन न करता परधर्माचं पालन म्हणजे दुसऱ्या वर्णाश्रमांचं पालन, वर्णाश्रम धर्माचं पालन करताना प्रवृत्त होतात। आणि ते कोण, तर ज्यांना शास्त्राचं चांगल्या प्रकाराने ज्ञान आहे असे लोकसुद्धा प्रवृत्त होताना दिसतात। ती शंका अर्जुन या ठिकाणी भगवंताला विचारतो की अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः। अर्जुन सांगतो की जणू काही केन प्रयुक्तः म्हणजे जणू काही कोणीतरी त्याला प्रेरणाच केलेली आहे, त्या कोणीतरी त्याला करायला भाग लावत आहे, अशा प्रकारचं पापाचरण करण्याला काही लोक प्रवृत्त होतात। तर ते विरुद्ध धर्माचं आचरण करतात, हे पाप आहे। विरुद्ध धर्माचं आचरण करणं हे अधोगतीला कारण होणार आहे, हे पापकृत्य आहे, आणि हे पाप आहे ते जाणत आहेत तरीसुद्धा पुन्हा ते पाप करण्याची त्यांची इच्छा नाही, स्वधर्माचरणापासून च्युत होण्याची इच्छा नाही, अनिच्छन्नापि त्यांची इच्छा नसताना देखील ते लोक बलादी इव नियोजित दुसरं जणू काही दुसरं कोणीतरी त्यांच्यावर भार टाकून त्या ठिकाणी त्यांना नियोजित केलेलं आहे। ते म्हणतात बलादिव, बलात्काराने त्यांना प्रेरित केल्यासारखं आम्हाला करताना दिसतात, याचं कारण काय असं विचारलं। म्हणजे सामान्य मनुष्य तर जाऊ द्यात, तुम्ही सांगता की इंद्रियस्यार्थे रागद्वेष व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत तौ ह्यस्य परिपंथिनौ। देवाने अगोदरही हा विषय सांगितलेला आहे, रागद्वेष हे प्रत्येक इंद्रियामध्ये राहतात, पण मनुष्याने तयोः वशम न आगच्छेत, त्यांना वशीभूत होऊ नये, म्हणजे रागद्वेषावर विजय मिळावा असं तुम्ही सांगितलेलं आहे। परंतु मोठ्या मोठ्या लोकांची ज्या अर्थी प्रवृत्ती होते त्या अर्थी मला वाटतं की दुसरं कोणाकडून हे प्रेरित झालेले आहेत आणि बलात्काराने नियोजित केल्यामुळं ते अधर्माचं किंवा परधर्माचं पालन करताना दिसतात। याचं कारण काय, कोणी त्यांना प्रेरित केलं असं वाटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की दुसरं काहीतरी आता भगवान सांगतील। पण भगवंतानी संपूर्ण ह्या ज्या अध्यात्मविश्वामध्ये यथायोग्य मार्गदर्शन करण्यासाठीच भगवंताचा अवतार असल्यामुळं भगवंतानी अधिष्ठात्री देवतेंची अप्रसन्नता आहे म्हणून हे होत नाही, किंवा काही वेळेला काही देश काळ वस्तूचे प्रतिकूलता असल्यामुळं या ठिकाणी ते नाईलाजाने ह्या अधर्माचरणामध्ये प्रवृत्त होतात, असं काही स्पष्टीकरण न करता या ठिकाणी भगवान मात्र सांगतात की काम एष श्री भगवानुवाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणम। भगवान असं सांगतात, याचं दुसरं तिसरं काही कारण नाही, याचं खरं कारण आहे मनुष्याच्या अंतःकरणात निर्माण झालेला काम नावाचा विकार, तो त्याला बलात्काराने ह्या विरुद्ध धर्माचरणामध्ये किंवा अधर्माचरणामध्ये प्रवृत्त करतो।
याच्या व्यतिरिक्त दुसरं, कारण आपल्याला दुसरं काही मिळालं असतं तर आपण ते कालच सांगितलं की आपली प्रवृत्ती अशी आहे, जर आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये यश आलं तर त्या यशाचं सगळं कर्तृत्व आपण आपल्याकडे घेतो, आणि जर काही अपयश आलं तर ते अपयश दुसऱ्याच्या माथी मारतो. का वातावरण चांगलं नव्हतं, आमच्या गावाकडं हे मला शक्य झालं असतं पण आता हा परदेश आहे असं, किंवा पूर्वीच्या वस्तूशी किंवा व्यक्तीशी संबंध होता तेव्हा आम्हाला हे करता येत होतं, आता वस्तू किंवा व्यक्ती बदलल्यामुळं आम्हाला करता येत नाही. म्हणजे काही झालं तर आपण सर्व हे जे दोष किंवा जे आपल्या जीवनामध्ये आघात येतात त्या आघाताचं कर्तृत्व आपण नेहमी दुसऱ्यावर लादतो. म्हणजे अपयशाचं किंवा चुकीचं परिमार्जन करताना नेहमी दुसऱ्यांच्यावर लादलं जातं. ही मानवी सहज स्वाभाविक असणारी प्रवृत्ती आहे, आणि त्या प्रवृत्तीला अनुसरूनच अर्जुनाने जणू काही या श्लोकामध्ये शंकेच्या रूपाने तुमचं आमचं प्रतिनिधित्व केलेलं आहे की अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. आता आपल्याला आशाळभूतपणाने वाटतं की भगवान याविषयी काय सांगतात, काय आपल्याला मार्गदर्शन करतात. भगवंतांनी सांगितलं दुसरं तिसरं काही नाही. कालच आपण चिंतन केलं, काम येश क्रोध येश रजोगुण समद्भवा. हे बलजबरी दुसरं कोणातून बाहेरून कोणाचीच नाही, आपल्या अंतःकरणात उत्पन्न झालेला काम म्हणजे विषय कामना, शब्दस्पर्शादी विषयांसंबंधाने असणारी जी उत्कट अभिलाषा ती आपल्या अंतःकरणात निर्माण होते, आणि तीच अभिलाषा क्रोधाच्याही रूपाने येशाह कामा एव येशाह क्रोधा. हा कामच क्रोध आहे. काम आणि क्रोध हे वेगळे नाही. तोच काम जेव्हा अपूर्ण अवस्थेला प्राप्त होतो तेव्हा तो क्रोधामध्ये परिवर्तित होतो. म्हणजे आता तर कामाचंच रूपांतर म्हणजे क्रोध आहे. तेव्हा जीवनामध्ये जेवढे जेवढे आपल्याला आघात होतील त्या आघाताला कारण आपल्याला काम आणि क्रोध आहेत. अंतःकरणात असणाऱ्या विषयाविषयीच्या उत्कट अभिलाषा अंतःकरणात निर्माण होणं हे खरं या ठिकाणी मनुष्याचं स्वधर्मापासून पतन होण्याला कारण आहे, दुसरं कोणीच नाही. सगळ्या विश्वातल्या अध्यात्म अधिभूत अधिदैव सगळे जरी अनुकूल असले किंवा ज्याला आपण म्हणतो अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथग्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. आणि कर्ताच जर स्वतःच्या हिताला अनुकूल नसला तर काही करू शकत नाही. म्हणून परमात्मा या ठिकाणी सांगतात की ह्या सर्वाला कारण आपल्या अंतःकरणात उत्पन्न झालेला काम आहे. आणि त्याबरोबर काम आहे एवढं त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. ह्याचं उत्तर देऊन काय उपयोग आहे. काही वेळेला आपल्याला अनेक गोष्टीची जरी माहिती असली परंतु ती माहिती जर आपल्याला उपयोगात आणता आली नाही तर त्याचा काय उपयोग आहे. गणितामध्ये 100% मार्क मिळाले आणि बाजारातून भाजी आणायला गेला, त्याला 10 रुपये दिले, 5 रुपयाची भाजी होती, पण पैसे किती घ्यायचे, 5 घेण्याऐवजी 2च रुपये घेऊन आला. त्याला किती जरी त्याला गणितामध्ये प्रथम क्रमांक आला असला तरी व्यवहारात त्याचा उपयोग करता आला नाही. तसं फक्त एकदा याला हिशेब सांगितला की काम आहे याला कारण आहे, पण सावधानता आहे. हा माझा अर्जुन आहे, त्याचं पतन होऊ नये, त्याचा अधोगती होऊ नये म्हणून त्याला वेळीच अत्यंत दक्ष तत्पर सावधान करण्यासाठी भगवंतांनी ह्या कामाला विशेषणं दिली. महाशनो महापाप्मा विद्धी एनम इह वैरिणम. तर म्हणतात की अरे हा काम जे सांगितलं हे कारण आहे, हा महाआशना म्हणजे अत्यंत खादाड आहे. किती ह्या कामाची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला तरी कामणीची पूर्तता होत नाही असं आहे. बरं, खादाडा असू द्या, परंतु तो तेवढंच त्याच्या ठिकाणी दोष आहे असं नाही. तर महापाप्मा तो महान पापी आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनात जेवढी पापकृत्य होतात ना, तर ते स्वामी महाराज सांगायचे पापाचा बाप कोण, तर पापाचा बाप हा मोह आहे, हा अविवेक आहे. पापाचा बाप कोण असेल तर हा काम आहे. या ठिकाणी अविवेकजन्य अशा प्रकारचा जो काम किंवा अविवेकाला उत्पन्न करणारा असा जो काम हा महापापमा आहे. याचा अर्थ तू जर कामाच्या अधीन होशील तर तुझ्याकडून पापकृत्य झाल्याशिवाय राहणार नाही. तू जर कामाची पूर्तता करण्याचा प्रयत्न करशील तर अर्जुना या संपूर्ण जगताचा अधीश्वर
परमात्मा मी सांगत आहे, हा महाशनः याची कधीच तृप्ती होणार नाही असं आहे. आणि अजून त्याला सांगतात येनम ह्या कामाला इह या संसारामध्ये या शरीर धारण केल्यापासून मरेपर्यंत तुला प्राप्त झालेलं जे जीवन आहे, ह्या जीवनामध्ये येनम वैरिणम विद्धी. जर मनुष्याचा वैरी असला तर त्याच्यापासून मनुष्य कसा, त्या वैर्याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा आघात होऊ नये, आपण त्याला मारू शकू आणि आपण त्याच्यापासून सावधानता कशी ठेवू याविषयी मनुष्य जसा तत्पर सावधान राहतो, तसं ह्या कामापासून, हा काम तू असा समजू नको, हा काम काय हे मित्राच्या रूपाने येतो. मागं सांगितलं ना तरी संवचोराचा सांगा तो, साव चोरासारखा आपल्या जीवनामध्ये येतो, पण वेळीच आपण सावधानता बाळगली पाहिजे की हा या ठिकाणी साव चोर आहे, हा जवळ नगराचा प्रांतू सांडिजेना, या शहराचं सीमा आपण ओलांडली की तो आपल्याला ठार मारण्यासाठी प्रवृत्त होणार आहे, आपली लुटमार करणार आहे, असा हा काम आहे. म्हणून येनम इह संसारे, या जीवनामध्ये तू त्याला किंवा ह्या जगामध्ये किंवा ह्या मनुष्य देहाला प्राप्त झाला तर, कारण दुसरीकडे हा विवेक करता येत नाही. येची देही घडे देवाचे भजन आणि काही हे ज्ञान नाही कोठे. ह्या परमात्मा प्राप्तीचं ज्ञान दुसरीकडं कुठंच नाही, म्हणजे मनुष्य शरीरातच आहे. आणि मनुष्य शरीरात जो लागणारा गुरूंचं मार्गदर्शन, तो जगद्गुरू परमात्मा स्वयं मी तुला आता या ठिकाणी सांगत आहे. येनम यह संसारे वैरिनम विद्धी, हा सर्वात मोठा वैरी आहे असं तू समज. जसं त्यांनी सांगितलं की जर पूर्वीच्या काळामध्ये दरोडे पडत असत आणि ते दौंडी देऊन सांगत असते की अमक्या वारी अमक्या तिथीला आम्ही ह्या गावामध्ये दरोडा अमुक एका मोठ्या श्रीमंत ग्रस्ताच्या घरी घालणार आहोत असं सांगून येत असत. त्यावेळेला सगळे त्या माणसाला कळलं माझ्या घरावर दरोडा, तर तो शांत झोपेल का, तो त्याचा प्रतिकार कसा करता येईल याच्यासाठी सावधान राहील. त्याप्रमाणे हे कामक्रोध हे घातक आहेत, मारक आहेत, म्हणून यांच्यासाठी सावधान राहा असं सूत्ररूपाने या श्लोकामध्ये भगवंताने आपली सूचक वाक्य या ठिकाणी सांगितली. सावधान तत्परता निर्माण करणारी जीवात्म्याच्या ठिकाणी याविषयी यांचा प्रतिरोध कसा करता येईल याविषयी तो सावधानता उत्पन्न व्हावी अशा प्रकारची वचनं भगवंताने या श्लोकात सांगितली. आता यानंतर भगवान माऊली मला वाटतं 7व्या अध्यायात एक श्लोक आहे, कोणता, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ए प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. या अध्यायामध्ये असं माऊलीने विस्ताराने रूपकाने वर्णन केलं. तसंच या श्लोकाचं विवरण अतिशय जवळजवळ 20 वव्या माऊलीने या श्लोकावर सांगितल्या आणि एवढ्या वव्या पुढच्या 7 श्लोकावर सुद्धा सांगितलेल्या नाहीत, इतक्या वव्या याच्यामध्ये सांगितल्या. आता माऊली हे साहित्यिक अशा प्रकारचं वर्णन करतात, परंतु हे साहित्यिक म्हणजे म्हणायला साहित्यिक आहे, परंतु याच्यामध्ये खरं तात्विक जे काही कामक्रोधांचं स्वरूपाचं दर्शन ते माऊलींनी साहित्यिक भाषेत केलेलं आहे. याच्यामध्ये वाचे बरवे साहित्य, काय वाचे बरवे कवित्व आणि कवित्वी रसिकत्व, पण रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा, आपल्याला जेणेकरून परतत्वाचं दर्शन होईल. म्हणजे परतत्वाचं दर्शन म्हणण्यापेक्षा परतत्व दर्शनाच्या आड येणारे जे प्रतिबंध आहेत त्या प्रतिबंधाविषयी सावधानता का ठेवली पाहिजे, कशी ठेवली पाहिजे, हे साहित्याच्या अंगाने वर्णन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये माऊली आता हे सगळ्यांनी हा जो विषय ना, जेव्हा अशा प्रकारचं चिंतन येतं तेव्हा आम्हालाही काही त्याच्यातलं फार मोठं स्पष्टीकरण करता येतं असं नाही, परंतु किमान त्याचा सरळ अर्थ जो आहे तर तो त्याचा पांगत शब्दशः अर्थ आणि त्या ते प्रतिपादन करण्यापाठीमागं असणारं माऊलींचं धोरण हे जे किंवा त्याची रीती, त्याची प्रक्रिया, सरणी ही आपल्याला थोडी समजावून घेण्याचा प्रयत्न करायचा. कोणाला वाटलं तर काही विचारा किंवा सांगा. आता सांगतात, अर्जुनाने सांगितलं, ऐसा बलात्कारो एको दिशे तो कवनाचा येथा अग्रवासे. मनुष्य इच्छा नसताना बलात्काराने जेव्हा प्रवृत्त होतो तो कवनाचा आग्रह असो. आहे कोणाचा आग्रह, हा कोणाचा रेटा आहे की ज्यामुळं तो मनुष्य या ठिकाणी परधर्मामध्ये काय होतो,
परधर्मे व्यभिचरती, त्या ठिकाणी तो दुसऱ्याच्या धर्माचं विरुद्ध धर्माचं आचरण करण्याला प्रवृत्त होतो. त्याला व्यभिचार असं म्हटलं आहे. काय कारणाने होतं तर हे बोलावे ऋषिकेशे, पार्थो म्हणे, हे देवा तुझ्यासारखा जगद्गुरू तुझा ऐसा निजगुरू, तुझ्यासारखा जर मला आत्मज्ञान सांगणारा श्रीगुरू जगद्गुरू रूपाने उपस्थित आहे तर मी हे दुसरं कोणाला विचारणार, ही शंका तुम्हाला मी विचारतो. असं सांगितल्यावर श्री भगवान उवाच, श्री भगवान म्हणाले. तर श्री भगवान उवाच याविषयी माऊली लिहितात, तव हृदय कमळ आरामू, जो योगी यांचा निष्काम कामू, तो म्हणतसे पुरुषोत्तमू, सांगेन ऐक. तव हृदय हृदय कमळ आरामू. आता ही सगळी भगवंताची विशेषण आहेत की तो हृदय रूपी जे कमळ आहे त्याला असं म्हणतात आरामू, म्हणजे असं म्हणतात रमवणारा. म्हणजे हृदय एक कमळ आहे आणि त्या कमळामध्ये स्थित असणारा कोण आहे, भगवान परमात्मा. आणि तो त्याला काय करतो, म्हणजे आपल्या चित्ताला आल्हाद देणारा, आनंद देणारा, त्याला म्हणतात हृदय कमळ आरामू. आणि तो परमात्मा कोण आहे, जो योगी यांचा निष्काम कामू. या ठिकाणी योगी पुरुष आहे, त्या योग्यांचा निष्काम कामू म्हणजे योगी मुळातच निष्काम आहेत. योग्यांना कोणत्याही प्रकारच्या या ऐहिक किंवा पारलौकिक परमात्म्याच्या अतिरिक्त ऐहिक किंवा पारलौकिक कोणत्याही सुखाची इच्छा नाही. परंतु ते सुद्धा निष्काम असले तरी त्यांना ज्याची कामना आहे, अशी कामना कोणाला आहे, ज्या योगी आहेत, माऊली म्हणतात ना काय, योगी यांचीही मानसे उमरडोनीच आहे. त्या योग्यांना सुद्धा असं वाटतं की जे शुकाधिक योगी रंगले श्रीरंगी, परीक्षितीच्या अंगी ठसाविले. या ठिकाणी आपण नेहमी चिंतन करतो, थोडक्यात सांगतो. भागवतामध्ये विषय आला की शुकमुनींनी जन्मताची संसार त्यजेला शुके, तोची जीवनमुक्त तुका म्हणे ना. त्यांनी जन्मताच ह्या संसाराचा त्याग केला. त्यांना कशाची इच्छा आहे का पुन्हा नाही. वडिलांना मागं बोलावलं, पुत्रेती तन्मयतया तरवोभिनेदू, पुत्र म्हणून शुकमुनींना पाठीमागं त्यांचे वडील व्यासाचार्य हाक मारतात, तरी त्यांनी पुन्हा मागंसुद्धा पाहिलं नाही. आता जगातलं कोणतं वैभव आलं तर तो स्वीकारील, कोणतंच नाही. पण ज्या वेळेला, आता सगळं आपल्याला अनेक वेळा सांगून होतं, थोडक्यात सांगतो, ज्या वेळेला शुकमुनी निघून गेले, मेरू पर्वतावर गेले, तिथं 1000 वर्षे त्यांनी काष्टा समाधी लावली. आणि त्यांनी समाधी लावल्यानंतर एकदा व्यासांचे शिष्य तिथं समिधा आणण्यासाठी गेले. त्यांनी पाहिली हा काष्टा समाधीमध्ये बसलेला लहान मुलगा, वनात वन्य प्राणी आहेत, पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. हे गेले तर काही यांनी भागवत संहितेचं आवृत्ती करतात, पण कोणत्याही आवाजाने त्याच्या शरीरामध्ये कुठली क्रिया होताना दिसत नाही. त्याच वेळेला जेव्हा एक त्यांचा शिष्य संहितेचं अभ्यास म्हणजे आवृत्ती करत असताना तो म्हणतो की काय, अहो पुकी नाही, बर्हापीडम नटवर वपुः कर्णयोः कर्णिकारम, बिभ्रद्वासाः कनककपिशं वैजयंतींच मालाम, बिभ्रद्वेनोः जठरपटरयोः शृंगवेत्रे च कक्षे. नाही रंध्रान वेनो रधरसुदया पाययन गोपवृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशत गीतकीर्ती. ही भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं आणि असा तो परमात्मा त्या वृंदावनामध्ये प्रविष्ट झाला असं वर्णन केलं. तेव्हा हळूहळू तो पुन्हा जशी त्या श्लोकाची आवृत्ती करत होता तसे हळूहळू यांनी शुकमुनींनी डोळे उघडले. असं एवढा सौंदर्यवान जो परमात्मा आहे, असा जो परमात्मा आपण म्हणतो ना, सगुण मेघश्याम लावण्य सुंदर नामया दातार केशिराज, असा असणारा जो परमात्मा आहे, ह्या परमात्म्याचं काय वर्णन. आता ज्यांनी निर्विकल्प समाधीमध्ये ह्या सगळ्या जगाकडं धावणाऱ्या अंतःकरण वृत्तीला निरुद्ध केलं होतं. एका आकाराची वृत्ती होऊन गेली,
दुसऱ्या आकाराची झालेली नाही, असा मध्ये जो तुष्णी अवस्था ज्याला म्हणतात, तो समाधीचा काल वाढवला तर 1000 वर्ष निर्वृत्तिक स्थितीत राहिलेले शुकदेव. पण त्यांनी हे वर्णन ऐकल्यावर त्यांना वाटलं असा जर कोणी असेल, असं जर परमात्मा एवढा सौंदर्याची खाण असेल तर ती मला कशाने भेटेल. विचार करताना दुसऱ्या दिवशी जेव्हा तो विद्यार्थी आला त्याने पुढचा श्लोक पाठ केला होता. तो म्हणायला लागला, अहो बकीयम स्तनकालकोटम जिगांसया पायदप्य साध्वीम दातृच्युताम गतिम दातृच्युता लेभे गतिम दातृच्युता ततो ले गतिम लेभे ततो कमवा दयालुम शरणम व्रजेम. अरे जी पुतना स्तनपान करायला गेली विषाने, तर तिलासुद्धा ज्याने मुक्ती दिली अशा दयाळू परमात्म्याला सोडून मी कोणाला शरण जाऊ, असा अर्थाचा श्लोक ऐकल्याबरोबर त्यांनी पूर्ण डोळे उघडले आणि त्यांनी सांगितलं की असं कुठे कोण मला याची भेट घालून देईल. ज्या वडिलांनी पाठीमागं लागले, झाडांनी ओ दिली पण शुकमुनी ओ म्हटले नाही. हा माझा पिता म्हटलं की मी लगेच पिता आणि पुत्र ह्या नात्यामध्ये सापडेल आणि ह्या संसार बंधनामध्ये सापडेल. म्हणून ज्यांनी त्याग केला ते त्याला विचारायला लागले की अशा प्रकारचा हा जो परमात्मा आहे तो मला कशाने भेटेल, असं त्याला विचारलं. त्यांनी सांगितलं याच्यासाठी आमच्या आश्रमात यावं लागेल, तिथं तुम्हाला सगळी हलकी सालकी कामं करावी लागतील आणि नंतर मग तो परमात्म्याच्या विषयी भागवत संहितेचं तुम्हाला अध्ययन करावं लागेल आणि त्याच्यामध्ये वर्णन केलेला तो श्रीकृष्ण परमात्मा तुम्हाला हळूहळू त्या जेव्हा तुमचं अदृष्ट निर्माण होईल तेव्हा तो कदाचित तो परमात्मा तुम्हाला भेट देईल. आणि लगेच ते आले आणि त्यांनी ह्या भागवत संहितेचं अध्ययन आपल्या वडिलांजवळ केलं, असा इतिहास सांगितला जातो. तो शुकमुनी काय आहे, निष्काम आहे, परंतु त्या परमात्म्याच्या प्राप्तीची त्यांना कामना झाली म्हणून या ठिकाणी योगी यांचा निष्काम कामू असं म्हटलेलं आहे. आणि तो म्हणे म्हणत असे पुरुषोत्तम, आणि तो पुरुषोत्तम म्हणजे सर्व पुरुषांमध्ये उत्तम असणारा, किंवा 15व्या अध्यायात पुढे येणार आहे की ज्या ठिकाणी उत्तम पुरुष हे कोणाला म्हटलेलं आहे, तर उत्तम पुरुष हे भगवंताला म्हटलेलं आहे. उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य व्यय ईश्वराः. या ठिकाणी क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि उत्तम पुरुष असा असणारा जो परमात्मा, तो परमात्मा म्हणतो सांगेन. हे अर्जुना तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी सांगेल, तो ऐक की मनुष्य स्वधर्म आचरण सोडून परधर्माच्या आचरणामध्ये का प्रवृत्त होतो याचं कारण सांगतो. या ठिकाणी कारण सांगणारा कोणी साधारण व्यक्ती नाही, तर तो कोण आहे, पुरुषोत्तम आहे, योगी यांचा निष्काम काम आहे आणि तो हृदय कमळाचा आराम आहे असा परमात्मा सांगत आहे. तरी हे कामक्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही, ते कृतांताच्या ठाई मानी जाती. अर्जुनाला म्हणतात हे पाही, अर्जुना पहा, विचार कर. हे कामक्रोध, हे जे काम आणि क्रोध हे 2 विकार आहेत जीवनामध्ये, ते जया ते कृपेची साठवण नाही. त्यांच्याजवळ कृपेचा संचय नाही, दया अनुग्रह हे त्यांना माहीतच नाही. ते इतके निष्ठुर आहेत की त्या ठिकाणी त्यांना दया कशाला म्हणतात. दया म्हणजे पुढल्यांचं दुःख पाहिल्यानंतर मनुष्याच्या अंतःकरण द्रवीभूत होतं, पगळतं. पण हे कामक्रोध असे आहेत की त्यांच्या अंतःकरणामध्ये कधीच मनुष्याच्या विषयी, जो मनुष्य आता कामक्रोधाच्या आहारी गेलेला आहे, तो आपल्या स्वाधीन झालेला आहे, आपलं ते त्यांनी सांगतात जे गुलाम आहेत ना, ते गुलाम लोक पूर्वी आफ्रिकेमध्ये वगैरे गुलामगिरी होती. महात्मा गांधींनी त्यांच्या विरुद्धसुद्धा काही विरोध केला. तर ते गुलाम जे पाळतात लोक काय करतात, त्यांच्याकडून वाटेल ते वेठबिगारीप्रमाणे त्यांच्याकडून काम करून घेतात. पण तरी त्यांना थोडंफार खायला काहीतरी देतात आणि जगले तर काम करतील ना. पण हे काम क्रोध आहे, यांना एवढी दया नाही कामक्रोधांना की ह्या पुरुषाला थोडंफार तरी सुख द्यावं आणि पुन्हा आपलं कार्य करावं. तुम्ही म्हणाल कामक्रोध काही व्यक्ती आहेत का? व्यक्ती नाही, हे तर त्याचं विशेष आहे, दिसत तर कुठंच नाही. पण मनुष्याला पावलोपावली त्या कामक्रोधाचंच कार्य चाललेलं, संपूर्ण जीवनाचा विचार केला तर काम आणि क्रोध यांच्याच प्रभावाखाली चाललेलं आपलं जीवन आहे. परंतु त्यांना कधीही त्या कृपेची साठवण नाही, त्यांना कधीच कृपा येत नाही. कृपेचा साठा
त्यांच्याजवळ नाही का जेणेकरून कधीतरी एखाद्याच्याविषयी दया आली आणि अरे ह्या माणसाला मी आयुष्यभर स्वाधीन करून ठेवलं, याला आता थोडंसं तरी मोकळं करू. कधीतरी आगा कोण्या तरी काळे म्हणतील माझी बाळे, असं त्यांना कधीच वाटत नाही. म्हणून त्या कामक्रोधाचा खरा स्वरूप काय आहे ते स्वरूप या ठिकाणी माऊली आपल्याला सांगतात. हे कृतांताच्या ठाई मानी जाती. ते काय म्हणायचे? कृतांत म्हणजे ज्याला यम म्हणतो आपण, त्या यमाच्या ठिकाणी ते आहेत असं आपण त्यांना मानावं. कृतांताच्या ठाई मानी जाती. यम जो आहे ना, त्या यमाला कधी करुणा आहे का? नाही, हे कृतांतच आहे. नाही त्या यमाशी करुणा, बाहेरी काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसे धान्या, चोर यातना पावी जेती. अशा प्रकारचा हे चोर यातना धरी जेती. अशा प्रकारचं चोर एकदा सापडल्यावर त्यांना कोणत्या प्रकारची दया माया नाही. म्हणजे आपल्या जीवनात जर अंतर्मुख होऊन आपण जर हा कामाचा प्रभाव आपल्यावर व्हायला लागला, क्रोधाचा प्रभाव व्हायला लागला, तर त्याच काळात आपण त्यांचं उच्चाटन केलं पाहिजे. थोडे जरी सांभाळून ठेवले तर ते काय होतील, पुन्हा त्यांना दया माया कोणत्याही प्रकारचे नाही आणि ते आपला प्रभाव वाढवतील. म्हणून जोपर्यंत ते आपल्याला काम किंवा क्रोधांचा थोडासा सुगावा लागला तेव्हाच त्यांचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी सांगतात हे कृतांताच्या ठाई मानी जाती. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. आता हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे कामक्रोध हे ना वास्तविक आहे. मनुष्य जन्म जो आहे तो ज्ञानप्राप्तीसाठी आहे. आत्मज्ञान प्राप्तीसाठी भगवंताने काय देवे केली मनुष्य योनी, या भगवत प्राप्तीसाठी भगवंताने या ठिकाणी ही मनुष्य योनी केलेली आहे ना. देवे हा किंवा नरदेहीचे नि ज्ञाने नाही, हा तसंच आहे. नाही, हे दुसरे नरदेहीचे नि ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. दुसरे मागं सुरुवात वेळ. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला असे. या ठिकाणी या मनुष्य शरीराला आलं तर त्यांनी सच्चिदानंद ब्रह्मरूप ब्रह्माची पदवी म्हणजे स्वरूप त्यांनी प्राप्त करून घ्यावं. यात एवढा अधिकार भगवंतांनी या देहामध्ये दिलेला आहे, म्हणजे ब्रह्मज्ञानाचा. पण म्हणजे ब्रह्मज्ञानाचा ठेवा जणू काय या मनुष्य शरीरामध्ये आपलं स्वतःची वतनदारी आहे की नाही. मनुष्य काय सुरुवात काय आयुष्याच्या या साधने, आयुष्याच्या म्हणजे आपल्याला आयुष्य देऊन भगवंतानी ही जी नरदेह किंवा मनुष्य निज प्राप्ती लागुनी देवे दिदली मनुष्य योनी असं सांगितलं. केवळ निजप्राप्त आत्मप्राप्तीसाठी आणि आत्मप्राप्तीसाठीच हे शरीर दिलेलं आहे. परंतु म्हणजे या ठिकाणी ज्ञानाचा निधी किंवा ज्ञानाचा खजिना, ज्ञानाचा भांडार ते आहे. परंतु कुणी पण या ठिकाणी कुणी यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कहनाशी. या ठिकाणी कोणी मनुष्य असला ना, फक्त तो मनुष्य असावा आणि त्याला आपल्या उद्धाराची इच्छा व्हावी तर त्याला निश्चित या ठिकाणी ब्रह्मज्ञान होऊ शकतं आणि तो मुक्त होऊ शकतो. याची देही याची डोळा. म्हणून हे ज्ञान जे हे त्याचं स्वतःचं स्वरूप आहे, ज्ञानाचा हा निधी आहे. परंतु मग आपलंच वस्तू आहे ती आपल्यालाच परकी कशी झाली? तर त्याचं कारण आहे की हे कामक्रोध हे जरी धन किती असलं आणि जोपर्यंत त्याच्यावर भुजंग म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असे मोठमोठे धनाची भांडारं होती तरीसुद्धा ती घेता येत नव्हती. कारण त्याच्यावर मोठमोठे सर्प बसलेले आहेत. म्हणजे जे जीवात्मे त्याच्यावर त्या धनाचा लोभ होता तेच त्याच्यावर सर्प होऊन बसले, अशी एक संकल्पना आपल्या संस्कृतीत सांगितली जाते. त्याप्रमाणे ह्या ज्ञाननिधीचे हे भुजंग आहेत, म्हणजे सर्प आहेत. मग ते सर्प जर असतील तर माणसाला त्या धनाकडे जाता येईल का? तसं कामक्रोध हे भुजंग आहेत असं सांगतात. आणि हे विषयदरीचे वाघ. आणि काय म्हणतात की हे कामक्रोध काय आहे? पुन्हा
विषयरूपी एक दरी आहे, म्हणजे विषयरूपी एक मोठं खोरं आहे किंवा दरी आहे किंवा एक घडी आहे, आणि त्या घडीमध्ये हे वाघ आहेत. त्या एखाद्या दरीमध्ये जसा वाघ असतो तसा ह्या विषयरूपी दरीतले हे वाघ आहेत. म्हणजे याचा अर्थ जे लोक हे जे वाघ काय करतात, विषय दरीमध्ये जे आले त्यांना काय करतात, खातात. मग हा जीवात्मा जेव्हा शब्दस्पर्श रूपरसगंध ह्या विषयांची इच्छा करतो आणि त्या घळीत जातो, विषयरूपी घळीमध्ये दरीमध्ये, तेव्हा त्याला खाणारे वाघ कोण आहेत, ते काम आणि क्रोध, किंवा कामच म्हणा, पण कामच क्रोध असल्यामुळं इथं एकवचनच आहे. काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा, रजोगुण समुद्भवू नाही म्हटलं. म्हणजे याचा अर्थ काम आणि क्रोध हे एकच आहे, पण आपल्याला एक लक्षात यावं म्हणून या ठिकाणी काम आणि क्रोध असं सांगतात. हे विषय दरीचे मार्ग, भजन मार्गीचे मांग मारक जे. आणि पुन्हा काय येथे एखाद्या मनुष्याला असं वाटतं की आपण हा मनुष्य जन्माचं सार्थ करावा म्हणून आपण काय करू, भगवंताची भजन करू, आणि आपण आता भजनाच्या मार्गाने आपल्या मूळ स्वरूपापर्यंत भगवत प्राप्तीपर्यंत, कारण भक्तीची साधनं आपण पाहतो. भक्तीची साधनं काय आहेत की जसं विषय त्यागात संग त्यागात आहे, तसं दुसरं साधन काय आहे की त्यांनी परमात्म्याची प्रेमपूर्विका भक्ती करावी, भजन करावं. किंवा भजन या शब्दाचा अर्थ करताना भक्ती शब्दाचं काय, भंज आमर्दने, म्हणजे विषयाधिकांवर आपण मात करू आणि भगवंतावर प्रेम करू. भज सेवायाम असा एक आहे, भजनम नाम रसनम असा एक अर्थ केला तर त्याच्यामध्ये आपण आता भगवत भक्तीत रस घेऊ असं म्हणून एखादा पुरुष भजनाकडे प्रवृत्त झाला तर त्या भजनाच्या मार्गातले हे काय आहेत, भजन मार्गीचे मारक मांग, जे मारेकरी असणारे मांग. म्हणजे तर मांग हा जातीवाचक शब्द नाही, जो आपल्या मार्गामध्ये निरोध करणार आहे, लुटमार करणार आहे. तर भजन मार्गाला जरी लागलं तरी हे काम क्रोध काय करतात, त्या भजन मार्गापासून त्याला च्युत करतात. म्हणून म्हणतात की ते त्याच्यामध्ये असणारे मारक मांग म्हणजे वाटमारे असे असणारे हे मांग आहेत, हे लुटारू आहेत, मारेकरी आहेत असं सांगतात. हे देहदुर्गीचे धोंड, म्हणजे माऊलीने अशा प्रकारचं वर्णन केलं आहे की आपल्याला अंतःकरणामध्ये असं वाटावं की हे कामक्रोध इतके वाईट आहेत का, आणि हे जर माझ्या जीवनाची एवढी हानी करणार तर मी यांना कधीच माझ्यामध्ये प्रवेश मिळू देणार नाही. असं साधकाला त्यांच्याविषयी घृणा निर्माण व्हावी, किळस निर्माण व्हावी, त्यांच्याविषयी ते विरोधी असल्यामुळं मी त्यांचा पाडाव करणार, त्यांना अभिभूत करणार, असं त्याच्या ठिकाणी विरक्ती किंवा सात्विक धैर्य निर्माण व्हावं यासाठी माऊलींची ही शब्दरचना आहे. आता ही जी शब्दरचना आहे ना, मूळच्या संस्कृत श्लोकाचा जेवढा परिणाम होणार नाही त्याच्यापेक्षा अधिक परिणाम भगवंताच्या माऊलीने ह्या केलेल्या ओव्यावरून मनुष्याला होईल असं आहे. कारण त्यावेळेला युद्धाचं वातावरण होतं. आता निवांत माऊलीच्या आज्ञेवरून नेवाशाला माऊली हे चिंतन सांगत आहे. तोचे अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाई सुंदरी तरावया. तिथं जे होतं काय, तेची विटेवरी काय, जेने गीता उपदेशिली ते हे विटेवरी माऊली, तोचे अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाई सुंदरी तरावया. आता ह्या सगळ्या मनुष्य जातीचा उद्धार करण्यासाठी ज्ञानोबारायांच्या रूपाने मी आलेलो आहे. इथं आता खळाची व्यंकटी सांडो असं त्यांचा बाणा आहे. आणि म्हणून माऊली तुमच्या आमच्यासाठी हे शब्द असे असतात की मनुष्य लगेच त्याला तत्काळ विवेक निर्माण होईल, वैराग्य निर्माण होईल. अशा प्रकारे हे भजनमार्गीचे मांग मारक जे. देहदुर्गीचे हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रिय ग्रामीचे कोंड, यांचे व्यामोहादिक बंड जगावरी. हे देहदुर्गीचे धोंड, हे देहरूपी दुर्गाचे धोंड म्हणजे देहरूपी जो किल्ला बनवलेला आहे, हे किल्ला बनवण्यासाठी जे दगड आहेत ते दगड कोण आहेत, तर हे काम आणि क्रोध. आता हे कसे काय बरं, देहरूपी किल्ल्याचे हे दोन्ही असणारे दगड. किल्ल्याचा भक्कमपणा कशामुळे, दगडामुळे. दगड वजा केले तर किल्ला आहे का. तसं हे मनुष्य शरीर देहरूपी किल्ला जो तयार झाला याला खरं कारण कोण आहे, याला आपल्याला वाटतं का पाप पुण्य समान तैचे पाविजे कर्मभूमी. पाप आणि पुण्य समान झालं की मग हे शरीर प्राप्त होतं.
हे जरी सांगितलं असलं तर माऊलींच्या दृष्टीनं हे पाप पुण्य जे निर्माण झालं समान निर्माण झालं, परंतु समान झालं म्हणूनच ना, बरोबर आहे ना, कोणी केलं? ह्या कामक्रोधाने केलं. म्हणून देहरूपी किल्ल्याचे खरे दगड कोण आहेत? कामक्रोध आहे. जर आपण घातले बाहेरी कामक्रोध वैरी, आपण मरताना एकही कामना किंवा विषय वासना आपल्या अंतकरणात नसती, ऐका नाही, तर आपल्याला क्रोधही निर्माण झाला नसता आणि त्याच्यापासून पुढं होणारा हा देहप्राप्ती हा अनर्थ पण प्राप्त झाला नसता. म्हणजे खरं याला कारण नुसतं आपलं समर्थन करायचं किंवा आपल्याला त्या ठिकाणी समजूत घालण्यासाठी ह्या पापपुण्य समानसमी हे ह्या देहाचं कारण नाही. खरं कारण बारकाईनं करायला गेलं तर काम क्रोध आहे. कारण ते समानसमी जे झाले त्याला मूळ कारण काय झालं की काम आणि क्रोध ह्या विकारांना आपण जिंकलं नाही, म्हणून पुन्हा शरीराला प्राप्त झालो. म्हणून हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रिय ग्रामीचे कोंड. आणि ते म्हणतात हे पुन्हा आणखीन काय आहे, इंद्रियरूपी गाव आहे. आणि ह्या गावाला काय आहे, गावाच्या रक्षणासाठी कोण केलेला असतो? गावकूस केलेलं असतं. म्हणजे त्याची जी संरक्षक भिंत तिला म्हणतात कोंड, म्हणजे गावकूस. मग हे इंद्रिय ग्रामीचे कोंड म्हणजे इंद्रियरूपी जे गाव आहेत त्याचं गावकूस आहे. गावकुसामुळं गावरक्षण होतं. तसं आपल्याला जसं शरीराला प्राप्त झालं तसं त्या शरीरामध्ये असणारा इंद्रियांचा संघात त्यांनीच शरीर प्राप्त झालेले. तेव्हा हे इंद्रियरूपी गावाचं जे कोंड म्हणजे गावकूस आहे ते कोण आहे? त्या ठिकाणी कामक्रोधच आहे. कामक्रोध नसते तर आपल्याला हे इंद्रियांनाही प्राप्त झालं नसतं, इंद्रियांच्या समूहालाही प्राप्त झालो नसतो आणि आपण या ठिकाणी इंद्रियाच्या समूहाला प्राप्त झालो नसतो. म्हणजे ह्या जन्ममरण परंपरेत सापडलो नसतो. म्हणजे इंद्रियाला किंवा इंद्रिय समुदाय अशा शरीराला प्राप्त होण्याचं मूळ कारण कोण आहे? हे कामक्रोधच आहे. अंतकरणात जर त्या ठिकाणी मनोनाश आणि वासनाक्षय आणि तत्त्वज्ञान यांनी युक्त असणारा महात्मा परत जन्माला येईल का? याचा अर्थ मनोनाश झाला नाही, बरोबर ना, वासनाक्षय झाला नाही. कशामुळे झाला नाही? तर या कामक्रोधाच्या अधीन झाल्यामुळं झाला नाही. म्हणून सांगतात हे यांचे व्यामोहादिक बंड जगावरी. आणि म्हणे माणसाला अहो याला सगळ्याला कारण काय आहे? सगळ्या पहा, ते कोणाला काय वाटलं तर बोला. याच्यामध्ये हे जे ह्या मनुष्या सगळं जग याच्या ठिकाणी अनर्थाला प्राप्त झाले की नाही? देहाला प्राप्त झाले की नाही? सगळ्या जगातले मानव देहाला प्राप्त झाले आणि देहाला येऊन ह्या मनुष्य योनीमध्ये दुःख भोगतात. तरी आता आपण दररोज प्रकरण ग्रंथात चिंतन करतो दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. परंतु आपल्याला हे दुःखच का प्राप्त झाले याचा जेव्हा विचार करतो तर त्याचा विचार कुठं जातो? अहो ह्या सगळ्या दुःखाचं अधिष्ठान हे शरीर आहे. शरीर हे कशामुळे मिळतं? पाप पुण्यामुळं मिळतं. पाप पुण्यकडून धर्माधर्म हे त्याला कारण आहे. धर्माधर्म कशाला कारण आहेत? रागद्वेषामुळं. रागद्वेष कशामुळे? अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळं. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण कोण आहे? भेदज्ञान. आणि भेदज्ञानाला कारण कोण आहे? आत्मस्वरूपाचं अज्ञान. ही रामगीतेमध्ये सांगितलेली परंपरा आहे किंवा वेदांतामध्ये सांगितली जाते. पण माऊली ही परंपरा सांगत नाही. माऊली म्हणतात की यांचे व्यामोहादिक बंड, हे जे अज्ञान आहे ना, हे अज्ञान नाही कारण. ह्या मनुष्याला जन्माला यायला कारण अज्ञान नाही. याचे अज्ञानाधिक म्हणजे अज्ञान आहे आधी आणि त्याच्यानंतर असणारं जे भेदज्ञान रागद्वेष अनुकूल प्रतिकूल पार शरीर प्राप्त होणं. शरीर हे सर्व दुःखांचं काय आहे? अधिष्ठान. याचं कारण माऊली म्हणतात दुसरं कोण नाही, कामक्रोध हे त्याचे काय आहे? अधिष्ठान आहे. म्हणजे कामक्रोध इथं काय आहे? नुसतं बौद्धिक स्तरावर तुम्हाला तर्कशुद्ध पद्धतीनं स्पष्टीकरण करून देणं एवढं माऊलींचं काम नाही. माऊली म्हणतात मी माऊली होऊन आलेलो आहे, त्यामुळं आता लोकांना जवळचा मार्ग निश्चित काय आहे ते त्यांच्या बुद्धीवर आरूढ करायचे. मान्यच करा की काम क्रोध हेच ह्या शरीराला, इंद्रियांना, मनुष्य शरीराला किंवा इतर योनींना कारण कोण आहे? तर याचे व्यामोहादिक. व्यामोह म्हणजे काय आहे? मोह, वैचित्य किंवा अविवेक. आणि व्यामोह म्हणजे विशेष रीतीनं असणारा जो मोह म्हणजे अज्ञान.
ह्या सर्वाचं कारण असणारं अज्ञान. ह्या अज्ञानाधिकाचं बंड जगावरी बंड, सगळ्या जगावर बंड केलेलं आहे. सगळ्या जगाबरोबर यांनी युद्ध पुकारलेलं आहे आणि सगळ्या जगाला नाश करण्याचं ठरवलेलं आहे. कोणी? कामक्रोधाने. आणि कामक्रोध कोणाला माध्यम करतं? अज्ञानाला माध्यम करतं. अज्ञानाचे कार्य असणारे कामक्रोध हे नाही सांगत माऊली. कारण काय आहे, किती अज्ञान असलं ना, अज्ञानामध्ये मनुष्य ते अनर्थाचं बीज आहे. पण अनर्थात्मक परिणाम सुखदुःख हे त्या ठिकाणी होत नाही. सुषुप्तीमध्ये आहे का काही? बीजरूपाने अज्ञान आहे, बीजरूपामध्ये कुठं दुःख होतं आहे? त्या ठिकाणी त्यांनी लिहिलं की निद्रिताच्या शेजेशी आणि सापतैशी उर्वशी. या ठिकाणी झोपलेल्या माणसाच्या याच्यामध्ये एकदा आम्ही गेलो मोटारसायकल, रात्रीचा आलो आणि मोटारसायकल पडले. एक बाबा रस्त्यावर झोपले होते आणि ते रस्त्यावर झोपले ते मध्यभागी, आणि त्यांनी काय केलं होतं, त्यांचा फेटा उशाला घेतला होता आणि सापाने बरोबर त्याच्या खाली मानवर आणि सगळा वेढा घातलेला सापाला. आता आमची बॅटरी पडल्यावर आम्हाला दिसलं, आता करायचं काय? जर बाबाला उठवायचं तर सापा काय करायचं? आम्ही तसंच ते लाईट राहून तसंच राहिलं. हळूच बाबा थोडे हल्ल्यावर, मी जवळजवळ 10-15 मिनिटांनी हल्ल्यावर म्हणलं, बाबा तुम्ही असं करा, लवकर उठा म्हटलं. ते म्हणे काय हो असं म्हणून लगेच ते उठून बसले. तो पण साप तिथंच होता. मग आम्ही बाबांना बाजूला काढलं. तर त्याच्या निद्रिताच्या शेजेशी सापतैशी उर्वशी. तसं अज्ञान जरी असलं तरी हे अज्ञान आपल्याला ह्या दुःखाचा अनुभूती देत नाही. त्यावेळेला जर एखाद्या माणसाला मोठा गळू झाला असला आणि तो झोपलेला आहे आणि एखादा निरोगी मनुष्य आहे, तर निरोगी मनुष्याला सुखाची झोप आहे का गळू लागलेल्या मनुष्याला तितकंच सुख लागले गाढ निद्रेत? खरं काय होतं, जागृत किंवा स्वप्नावस्थेला आल्यावर ते दुःखाचा अनुभव येतो. तसा मनुष्य जीवनामध्ये अज्ञानाचं नाही, अज्ञानिकाचं बंड आहे. पण खरं कारण कोण आहे? काम क्रोध. काम क्रोध. म्हणजे ह्याचं मूळ जे आहे ते अज्ञान म्हणण्यापेक्षा कोण म्हणणं चांगलं आहे? कारण हा जो विक्षेप आहे ना, हा विक्षेप दुःख देतो. ज्या ठिकाणी त्याचं बीजरूपाने असणारं अज्ञान ते काही दुःख देत नाही, ते अव्यक्त स्वरूपात असतं. म्हणून या माणसाला दुःख जे आहे ते विक्षेपातलं दुःख दूर व्हावं वाटतं का बीजरूपातलं दुःख दूर व्हावं लागतं? इच्छा आहे की दुःख संबंध रहित सुख व्हावं, म्हणून बीज नसावं. बरोबर आहे ना? दुःख संबंध रहित सुख असावं म्हणून माणसाला बीजरूपाने अज्ञान नको आहे. पण सामान्यपणे पाहिलं तर त्याची एवढी दृष्टी आहे का, मला विक्षेप नको, एवढंच त्याची दृष्टी आहे. मग त्या विक्षेपाला कारण व्यामोह आहे, त्याची निवृत्ती करावी लागते, ही गोष्ट वेगळी. परंतु खरं पाहिलं तर व्यामोहाधिक जे बंड आहे, सगळ्या जगावर साम्राज्य करत आहे, ते कोण करत आहे? काम क्रोध हेच त्याच्यावर सर्वांचं म्हणजे त्याच्या सर्व लोकांच्या मनामध्ये सगळं राज्य कोणाचं आहे, प्रभाव कोणाचा आहे? हा कामक्रोधाचा आहे. म्हणजे मनुष्याला कामक्रोधाला काय द्यावं? प्राधान्य द्यावं. अशा प्रकाराने माऊली रूप करतात. हां हां नाही, याचा अर्थ काय वेदांताचा सिद्धांत बदलला माऊलीने असं मात्र नाही. याच्यामध्ये हे जे सांगतात हे आपल्याला प्रत्यक्ष दुःखाला कारण हा विक्षेप होतो, म्हणून त्या विक्षेपाचंच या ठिकाणी वर्णन केले. उलट माऊलीने एक त्याच्यात गूढपणे सांगितलं, दुसरं कोणतं बंड नाही सांगितलं. व्यामोदी हा बंड म्हणजे अज्ञानाचंच बंड आहे. तो ज्या अज्ञानाच्याच माध्यमातून कामक्रोध हे कार्यकारी होत असतात. जर त्यांना अज्ञानाचा आश्रय नसता तर कामक्रोध कार्यकारी झाले नसते. जसं ज्ञानी पुरुषाचं अज्ञान गेलं तर कामक्रोध कार्यकारी होत नाही, त्याच्यावर प्रभाव नाही करू शकत. याचा अर्थ वेदांताचा सिद्धांत आहे. पण महापुरुषांनी हे सांगताना लोकांना हा विक्षेप जो आहे तो प्रत्यक्ष दुःखाला कारण होतो, अज्ञान नाही दुःखाला कारण होताना दिसत. ते बीजरूपाने आहे, त्याच्याशिवाय झालं नाही. पण त्यांनी प्रत्यक्ष तुम्हाला दुःख दिलं नाही. दुःख देताना जेव्हा तो विक्षेप जे कारण आहे ते कारण कार्यामध्ये जेव्हा परिणत झालं विक्षेप रूपाने, तेव्हाच तुम्हाला दुःख झालं. आणि ते कोण झालं तर कामक्रोधाच्या रूपाने झाले. म्हणून कामक्रोध हेच सर्व जगावर यांचं राज्य आहे. आता
माऊली हे पण सांगतात. तुम्ही म्हणाल की हे काम करोत, पण हे काम करोत आजचं स्वरूप आहे तरी काय? तर सांगतात हे रजोगुण मानसीचे, समूळ आसुरीयेचे, धायपन ययांचे आविद्या केले. आता तुम्हाला एक सांगतात की हे जे काम आणि क्रोध आहेत हे मानसीचे रजोगुण, किंवा दुसरा एक या ठिकाणी मानसाचे असा पाठ आहे, पण हा बहुतेक मानसीचे म्हणजे मनाच्या रजोगुण. हे रजोगुण मानसीचे हे मनामध्ये असणारा जो रजोगुण आहे, आणि समूळ आसुरीयेचे म्हणजे काय आहे, रजोगुण आणि तमोगुण ह्या दोघांना मिळून काय म्हणतात, आसुरी संपत्ती असं म्हणतात. 16व्या अध्यायामध्ये ते 2 श्लोक आहेत. कोणते? या ठिकाणी दंभोदर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम चाभिजातस्य, एकच श्लोक आहे, पार्थ संपदम आसुरीम ना, हा एकच श्लोक आहे. हे जे 6 गुण आहे ना, हे आसुरी संपत्तीचे गुण आहे. तेव्हा थोडक्यात काय, हे काम आणि क्रोध हे दैवी संपत्तीचे गुण नाहीत. हे कोणते गुण आहेत? आसुरी संपत्तीचे गुण आहेत. समूळ आसुरीचे मूलभूत असणारी जी आसुरी संपत्ती, त्या आसुरी संपत्तीनं मन जेव्हा अभिभूत होतं, म्हणजे मनावर आसुरी संपत्तीचा पगडा होतो, त्यावेळेला हे जे रजोगुणाचे परिणाम म्हणून हे काम आणि क्रोध या ठिकाणी आपल्याला विक्षेप रूपाने प्रतीतीला येतात. आणि हे धायपण यांचे अविद्या केले. आणखीन माऊली हे पण विसरत नाहीत का मुले कोठारा, तुम्हाला जरी काही झालं तर याचं मूळ कारण कोण आहे? जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष हा विक्षेप तुम्हाला दुःख देतो त्यावेळेला विक्षेपाला महत्त्व दिलं, परंतु जेव्हा कामक्रोधाचं निराकरण करायचं, कारण पुढचे श्लोक सगळे तसेच आहे, यो बुद्धे परतस्तु सहा, या ठिकाणी इंद्रियानी पराण्याहूर इंद्रियभ्य परम मना मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सहा, याच्यामध्ये जो क्रम सांगत असताना विषयांपेक्षा इंद्रियांपेक्षा मन, मनापेक्षा बुद्धी, बुद्धीपेक्षा आत्मा सूक्ष्म आहे. आणि त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर तुमचं हळूहळू या विषयाकडून मन इंद्रियाकडे गेलं, इंद्रियांकडून मनाकडं, मनाकडून बुद्धीकडं, आणि बुद्धीकडून जर बुद्धीच्या अतीत असणाऱ्या, बुद्धीहून सूक्ष्म असणाऱ्या, बुद्धी अधिष्ठान असणाऱ्या चैतन्य ब्रह्मरूप चैतन्याच्या ठिकाणी जर तुमचं मन लीन झालं, तर आता हे कामक्रोध कुठं राहतील? कामक्रोधांचं समूळ उच्चाटन होईल. म्हणजे आत्मज्ञानाशिवाय ह्या कामक्रोधांचं खरं उच्चाटन होतही नाही. हाच मार्ग देवाने जसं याचं वर्णन केलं, कामक्रोध हे खरं मनुष्याला कुठं प्रवृत्त करतात, त्याला कामक्रोध हे बलात्काराने परधर्माचरणामध्ये किंवा विरोधी धर्माचरणामध्ये प्रवृत्त करतात. हे जसं सांगितलं, एवढं सांगून फक्त माहिती तुम्हाला सांगायची नाही, कामक्रोधाचा प्रभाव तुमच्या जीवनात होऊ नये याच्यासाठी भगवान हे सांगण्याला विसरत नाही की या कामक्रोधाचं मूळ आहे अज्ञान, आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि पुढं ते काय आता सांगितलं, यो बुद्धे परतस्तु सहा, पुढं काय सांगतात, एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्थभ्य आत्मानमात्मना जही शत्रू महाबाहो कामरूपम दुरासदम. असा हा दुष्ट शत्रू घालण्याचे कारण कोण आहे? बुद्धीच्या पलीकडे असणारा जो आत्मा, त्या आत्म्याला आपण स्वतः जाणणं, ब्रह्मरूपाने जाणणं हेच त्याचं साधन आहे, हे भगवान सांगतात. थोडक्यात भगवंताला नुसती माहिती सांगायची नाही, वर्तमानपत्रासारखी कोणती घटना कशी घडली, ती घडली, पण अशा घटना घडू नये त्याच्यासाठी काय विलाज आहे, तो विलास सांगतात की कामक्रोधांचा प्रभाव आहे, पण कामक्रोधाच्या नाशासाठी काही तुमच्याजवळ उपाय आहे की नाही, तो पण पुढं सांगणार आहेत. हे मग अगोदर त्याचं स्वरूप कळलं, त्याचा पत्ता कळला, त्याचं सामर्थ्य बळ काय आहे त्या शत्रूचं, तो राहतो कुठं, त्याचं उच्चाटन काय केल्याने होईल, तो एवढा फोपावला का, हे सगळंचं सगळंच माऊली या ठिकाणी विस्ताराने वर्णन करतात. आता सांगतात की हे रजोगुण मानसीचे, समूळ आसुरीचे, हे मनामध्ये असणारे जे रजोगुण आहे हे मनामध्ये असणाऱ्या आसुरी संपत्तीमुळे आहेत. आता यांचं पोषण कोणी केले? धायपणे यांचे अविद्या केले. अविद्या म्हणजे अज्ञान किंवा माया, आणि त्या मायेने यांचं धायपण केलं. म्हणजे यांना सांभाळणारी कोण आहे? कामक्रोधाला माया आहे. ती माया यांचा चांगल्या प्रकाराने सांभाळ करते. म्हणजे माये त्रिगुणात्मक असणारी जी माया किंवा आत्मस्वरूपाचं असणारं अविद्या, अज्ञान, हेच त्यांचं काय करतं?
पोषण करतं, दाईपणा करतं. दाई जशी आईच्या ऐवजी मुलांना सांभाळते, त्याप्रमाणे या ठिकाणी ह्या कामक्रोधांचं पोषण करता कोण असेल तर अज्ञान आहे, म्हणजे काय माया आहे. आता हे रजाचे कीर झाले परी तमाशी पडियंते भले तेने निजपद या दिधले प्रमाद मोह. हे सगळं इतकं मनोविज्ञान बारकाईनं मला वाटतं कोणीच नसेल सांगितलं. दुसरी गोष्ट बघा बरं का, कृष्ण महाराज तुम्हाला जर योगसूत्र, सांख्यकारिका, वेदांत, भक्ती सिद्धांत यांनी ह्याच गोष्टी कामक्रोधाचाच विजय मिळवण्यासाठी सांगितलं ना, सगळे उपाय याच्यामध्ये सांगितले. त्यांचे सांगितलेले सगळेच्या सगळ्या सूत्रांनी कथन केलेले सगळे उपाय याच्यामध्ये सहजच अंतर्भूत होतात. आणि स्पष्टीकरण सांख्यकारिकेचे स्पष्टीकरण याच्यामध्ये आहेच आहे, योगसूत्राचं याच्यामध्ये आहे, वेदांताचं पण याच्यामध्ये. सगळी वेदांत सूत्र, सांख्यसूत्र आणि भक्तिसूत्र तुमची सगळ्यांना आवश्यक असणारे हे चिंतन आहे. ते म्हणतात हे रजाचे किर झाले, हे रजगुणापासून झालेले. कामक्रोध हे काय रजोगुणाचे विचार आहे, कारण हे रजोगुण मानसीचे असं वर्णन केलं. पण लगेच माऊली म्हणतात परी तमाशी पडियंते भले, पण तमोगुणाला हे फार आवडतात. हे कामक्रोध आहे हे काय रजोगुणाच्या चांचल्यामुळं ते असं नाही, तर ह्यांचं काय आहे, हे तमोगुणाशी पडियंते, हे तमोगुणाला पण फार आवडतात. तमोगुणसुद्धा त्या रजोगुणाला म्हणतो तू एकटाच हे सगळं श्रेय घेऊ नकोत, माझी पण तुला मदत आहे. म्हणजे आणि मी काय काही झालं तर तुझ्याबरोबर, कारण तुझं वर्णन काय केलं आहे, वी आर फ्रेंड्स विथ टू बॉडीज बट वन हार्ट, आहे का नाही. आपण दोघंची शरीरं वेगळी आहेत कामाचे आणि क्रोधाची. लोक म्हणतात एकाला ज्वलनात्मक वृत्ती, एकाला म्हणतात इच्छात्मक वृत्ती आहे. परंतु असं जरी असलं पण दोघे काय आपण खऱ्या अर्थाने कामयेश क्रोधयेश हे भगवंताने आपल्या एकच रूपाने वर्णन केलं की नाही. मग तुझा जिथं प्रभाव करायचा त्याला मी साह्य नको का. म्हणून हे रजोगुण मानसीचे, हे रजोगुण जरी मनाचे असले, समूळ आसुरीयेचे, दायपणे याचे अविद्या केले. ते म्हणतात की या ठिकाणी तर दाईपण कोणी आसुरी संपत्तीनं केले, आपलं काय अविद्येनं केलेलं आहे. हे रजाचे किर झाले, हे रजोगुणापासून झाले. परी तमाशी पडियंते भले, परंतु ते तमोगुणाला अतिशय आवडतात. कारण केवळ रजोगुण जो आहे ना तो खरा ह्या कामक्रोधापासून निर्माण होणाऱ्या सर्व अनर्थांची अभिव्यक्ती तेव्हाच होईल की ज्या वेळेला तमोगुणाचं साह्य होईल. तमोगुणाचं काय सांगितलं, तमस्त्वाज्ञानजम विद्धी मोहनम सर्वदीनाम. पुढं काय, प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाती भारत. जर माणसाच्या जीवनामध्ये नुसती चंचलता असली तरीसुद्धा खरा अनर्थ होणार नाही. त्याच्याबरोबर त्याचं जीवन प्रमादी पाहिजे, आळसी पाहिजे आणि झोपाळू पाहिजे ना. झोपाळू पाहिजे. असा जो मनुष्य असेल ना त्याला खरे हे कामक्रोध लोभ नुसता रजोगुण असला तर नाही. त्याची बरीच उदाहरणं आहे, थोडी ग्राम्य आहे, ती सांगत नाही. केवळ रजोगुणाचा जेव्हा परिणाम होतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण पदार्थोत्पत्ती तमोगुणाशिवाय होत नाही. लक्षात आलं ना, पदार्थोत्पत्ती तमोगुणाशिवाय होत नाही. म्हणून रजोगुणाला तमोगुणाचं साह्य पाहिजे असं सांगितलं. आणि इथं मग हे सगळं आताचं जे विज्ञान आहे ना, ज्याला प्रजननशास्त्र म्हणतात, त्या प्रजननशास्त्रामध्ये तमोगुणाचं साह्य नसणारा रजोगुण हा प्रजननासाठी उपयोगाला होत नाही असं आता तर नवीन संशोधन आहे. हे माऊलीनं सहज सांगितलं की रजाचे किर झाले परी तमाशी पडियंते भले. आणि पुढं सांगतात तेने निजपद या दिधले प्रमाद मोह. त्याने आपलं स्वतःचं जीवन आहे ना ते ह्या समर्पित केलं तमोगुणाला. कोणता, प्रमाद आणि मोहाच्या रूपाने. मोह म्हणजे अविवेक आणि प्रमाद म्हणजे एखाद्या गोष्टीचं होणारे दुष्परिणाम माहीत असूनही त्याच्यामध्ये प्रवृत्त होणं, किंवा एखाद्या गोष्टीचे परिणाम न जाणता किंवा अदक्षता, अतत्परता, असावधानता ह्यामुळे ती गोष्ट केली जाणं. कोणत्याही रीतीनं होईना, पण याला साह्य कोण लागतो, रजोगुणाला. म्हणून आपण नाही म्हणतो रजोगुण तमोगुणाचे पदार्थ आहेत आणि रजोगुण फक्त क्रियात्मक आहे आणि सत्वगुण हा फक्त ज्ञानात्मक आहे की नाही, ज्ञान किंवा सुख देणार आहे. परंतु मनुष्याच्या जीवनामध्ये रजोगुण जो आहे तो रजोगुण आला ना, काही माणसाला वाटतं सत्वगुणाच्या खालोखाल रजोगुण आहे, हा मधला आहे. नाथ महाराज म्हणतात हा असा आहे ना, तर म्हणतात त्या घोड्याचं वर्णन केले नाथ महाराजांनी रजोगुणाच्या, की
जर एखादा मनुष्य समोर आला तर त्याला चावा घेतो आणि मागं आला तर त्याला लाथ मारतो, असा हा रजोगुण आहे. म्हणजे तो रजोगुण जो आहे तो मनुष्याला दुःखात लोटल्याशिवाय, ते जे घोडा असतं ना, ते एखादा जो दुर्गुणी घोडा आहे, तो दुर्गुणी घोडा पुढे येणाऱ्याला चावतो आणि मागं येणाऱ्याला लाथ मारतो. म्हणजे कोणत्याही प्रकाराने त्या पुरुषाला अनर्थातच प्रवृत्त करतो. म्हणून सांगतात की हे रजाचे किर झाले तमाशी पडियंते भले, तेने निजपद या दिधले प्रमाद मोह. प्रमाद म्हणजे असावधानपणा, किंवा त्याला काही विचारच करायचा नाही, ज्याला आपण म्हणतो उन्मत्तपणा किंवा माजुरीपणा, असा एक शब्द दिला आहे शब्दकोशामध्ये. असा जो पुरुष आहे तो पुरुष या ठिकाणी यांचा बळी होतो. कोणाचा? रजोगुण आणि तमोगुणाचा. हां, तेने निजपद, आपलं स्वतःचं निजपद. प्रमाद आणि मोह हे कोणाचे गुण आहे? तमोगुणाचे. पण सहाय्य कोणाला केलं? हे तुला मी आता देतो आणि तुझ्या गुणांचं क्रियात्मक चांचल्याचं, विक्षेपाचं मी आणखी पोषण करतो. म्हणून हा तमोगुण त्याला सहाय्य होतो. हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकया परी, ते जीविताचे वैरी म्हणून. या उद्या पाहू.